धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। विमानानं लँडिंग केलं आणि इतका वेळ तिच्याही नकळत घट्ट धरलेल्या तिच्या हातावरची तिची पकड सैल झाली। डोळे उघडून तिने आजूबाजूला नजर टाकली तर तो मिश्किलपणे तिच्याकडे पाहत होता। तिला एकदम लाजायलाच झालं। गडबडीने त्याचा हात सोडवून घेणाऱ्या तिला त्याने एका हाताने कवेत घेतलं तसं तिने त्याच्या छातीवर चेहरा लपवला। एका महिन्यात लग्न ठरून दोघं हनीमूनसाठी मनालीला आले होते। इतक्या कमी दिवसात लग्न ठरल्याने दोघांची म्हणावी अशी ना ओळख होती ना फार काही भेटी झाल्या होत्या, त्यामुळे असा अवघडलेपणाच होता। पण आताच्या प्रसंगाने दोघांच्या मनात फुलपाखरं उडायला लागली होती। साहित्य घेऊन दोघं कॅबमध्ये बसले आणि कॅब सुसाट वेगानं हॉटेलच्या दिशेने धावायला लागली। संपूर्ण रस्ता तुफान पाऊस आणि वारा असल्याने ती घाबरून आताही त्याला बिलगून बसली होती। तोही तिला घट्ट मिठीत घेऊन बसला होता। घाट रस्त्याची वळणं दोघांना एकदा उजवीकडं तर एकदा डावीकडं झुकवत होती आणि त्यांनी दोघांच्या कोवळ्या शृंगाराला अजून गोड बनवत होती। तिचं असं जवळ असणं त्याला सुखावत असलं तरी ती मात्र या वादळी पावसाने चांगलीच घाबरली होती। पण त्याच्या मिठीत कुठेतरी बरंही वाटत होतं। तास 2 तास प्रवास करून दोघे हॉटेलला पोचले। त्यांना पोचायला जवळपास रात्रच झाली होती। पाऊस अजूनही मुसळधार कोसळत होता। त्याने तिला आता लॅबमध्ये जाऊन थांबायला सांगितलं आणि एकीकडे स्टाफच्या मदतीने तो लगेच शिफ्टिंग बघायला गेला। हॉटेल खूपच आलिशान आणि पॉश आहे हे बाहेरून कळत होतं। एंट्रान्स डोअरपाशी आल्यावर सेवकाने दार उघडून तिला आत जायला हात केला। तिथल्या एकूणच उच्चभ्रू वातावरणाने जरा बुजलेल्या तिने बिचकतच आत प्रवेश केला आणि उगाचच एक गूढ भयानक वातावरण असल्याची जाणीव तिला स्पर्शून गेली। स्टाफने तिला आदमीने सोफ्यावर बसायला सांगून पाणीही दिलं। पाणी पीत एकीकडे हॉटेलचं निरीक्षण करताना तिला एक दडपण, एक नकारात्मक ऊर्जा जाणवत होती। पण आपण असे एकटे पहिल्यांदाच अनोळखी ठिकाणी इतक्या लांब आपल्याला असं वाटत असले असा विचार करून ती शांत राहिली। त्यानेही तोवर आत येऊन चेक इन प्रोसेस सुरू केली। थोड्याच वेळात त्यांना रूम मिळाली। बाकी लगेज वगैरे गरजेच्या वस्तू तिथे आधीपासूनच हजर होत्या। आत आल्यावर पुन्हा ती भिरभिर नजर खोलीभर पाहू लागली। पाठमोऱ्या असणाऱ्या तिच्या भोवती त्याच्या हातांचा विळखा पडला आणि ती चांगलीच दचकली। अगं, मीच आहे, एवढी काय घाबरतेस? तिला त्याच्याकडे वळवत त्याने तिला जवळ घेऊन विचारलं। पण का कोण जाणे तिला अस्वस्थ वाटायला लागलं होतं। कोणीतरी त्यांच्याकडे बघतंय असं वाटत होतं। जरा भीतीही वाटायला लागली होती। मला कसं तरीच वाटतंय। नवीन जागे आलोय ना, प्रवासही झाला त्याने होतंय। आता जेवण मस्तपैकी झोपूया, मग तुला जरा बरं वाटेल। हनीमूनला आलोय म्हटल्यावर तिची अवस्था स्वाभाविकच असणार असा विचार करत त्यानं थोडं तिच्या कलाने घ्यायचं ठरवलं। आपण आधी मस्त फ्रेश होऊ आणि मग जेवायला जाऊ, ओके? त्याच्या समजावून घेण्याने तीही जरा रिलॅक्स झाली। बॅगेतून कपडे घेऊन तो आता फ्रेश व्हायला गेला आणि तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं। डोकंही जड वाटायला लागलं। कदाचित प्रवासानं असेल असा विचार करत तिनं फर्स्ट एड बॉक्समधून गोळी काढायला बॅग काढली। तितक्यात दिवे गेले। सगळीकडे मिट्ट काळोख। डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार। आता मात्र ती चांगलीच घाबरली। तिच्या तोंडून शब्दच फुटेना। तिने कशीबशी त्याला हाक मारली पण त्यानेही काही उत्तर दिलं नाही। आता ती अजून घाबरली। या अंधारात आणि
त्यात नवीन जागी फोन कुठे ठेवलाय हेही लक्षात येईना. तिनं पुन्हा एकदा हाक मारली. आलो आलो, घाबरू नकोस, टॉर्च लाव मोबाईलचा, त्याने आतूनच मोठ्यानं सांगितलं. त्याचा प्रतिसाद ऐकून तिला किंचित धीर आला. इकडे तिकडे हाताने चाच पडत ती मोबाईल शोधायला लागली. इतक्यात तिला तिच्या मानेपाशी काहीतरी गार स्पर्श जाणवला. ती किंचाळून उभी राहिली. तेवढ्यात दिवे आले. तिच्या ओरडण्याने तो धावतच बाहेर आला. माझ्या मानेजवळ काहीतरी होतं. तिच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. भीतीने ती अक्षरशः थरथरत होती. त्याने तिला पुन्हा मिठीत घेऊन तिच्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. तुला भास झाला असेल, शांत हो, कोणी नाही इथं, मी आहे ना. त्याच्या मिठीत तिला आधार वाटायला लागला. थोड्या वेळाने दोघं खाली डायनिंग हॉलमध्ये डिनरला गेले. जेवताना त्याने काही बाई गमती जमती सांगून तिला बोलतं केलं. तिचाही मूड आता चेंज झाला. थोडा वेळ गप्पा गोष्टी करून हसत खिदळत दोघं वर आले. पण रूममध्ये आल्यावर पुन्हा तिला कसं तरी होऊ लागलं. दडपण जाणवायला लागलं. पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. हे पाहून दुसऱ्या दिवशी रूम चेंज करायची दोघांनी ठरवलं. तिची एकूण मनस्थिती बघता आजचा दिवस त्याने शांतच राहायचं ठरवलं होतं. गप्पा मारता मारता थोड्या वेळात तो झोपी गेला. पण तिला काही झोप लागेना. खोलीतल्या अगदी जेमतेम उजेडात तिला कोपऱ्या कोपऱ्यात कोणाची तरी मुंडकी लटकत आहेत असा भास होऊ लागला. ती चांगलीच घाबरली. त्याच्या अजून जवळ सरकत त्याला बिलगून झोपायचा प्रयत्न करायला लागली. तो मात्र अगदी गाढ झोपला होता. थोड्या वेळाने तिला कशीबशी झोप लागली. मध्यरात्री त्याच्या जोराच्या किंकाळीने ती खाडकन जागी झाली. बाजूला पाहिलं तर तो नव्हताच. त्याला आवाज देत मोठमोठ्यांना ओरडायला लागली. इतक्यात तो वॉशरूममधून धावत बाहेर आला आणि त्यानं लाईट लावली. काय झालं? तोही तिच्या ओरडण्यानं गोंधळून गेला होता. काय झालं? का ओरडलीस? ते तू ओरडलास ना आत्ता, त्यामुळे घाबरून उठले आणि तुला हाका मारत होते. तिला दरदरून घाम फुटला होता. कसं बसं तिनं वाक्य पूर्ण केलं. मी आत गेलो होतो. तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल. नाही, तू खरंच ओरडलास. मला भास नाही झाला. नक्कीच ओरडलास तू. मी आत वॉशरूममध्ये होतो. मी का ओरडेन? मला ना फार विचित्र वाटतं इथं आल्यापासूनच. भीती वाटते. आपण आत्ताच रूम बदलून घेऊ ना. तिनं घड्याळात बघितलं. रात्रीचा 2:30 वाजला होता. इतक्या रात्री कोण देईल रूम बदलून? उद्या जाऊ ना. तू माझ्या मिठीत झोप, म्हणजे तुला भीती नाही वाटणार. नाही, मला नाही थांबायचं इथं. ती काही ऐकत नाही म्हटल्यावर त्यानं नाईलाजाने हॉटेल मॅनेजरशी बोलून रूम चेंज करून घेतली आणि दोघं दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाले. ही रूम आधीच्या रूमपेक्षा बरीच साधी होती. पण तिथे गेल्यावर मात्र तिला अगदी छान वाटत होतं. ना भीती ना दडपण. त्यामुळं तिनं तिथंच राहायचा हट्ट केला. त्याचाही नाईलाज झाला. थोड्या वेळात दोघं पुन्हा झोपी गेले. आता मात्र तिला अगदी शांत गाढ झोप लागली. तोही अगदी निवांत झोपला होता. दुसऱ्या दिवशी उठायला दोघांना उशीरच झाला. कालचा क्षीण रात्रीचा गोंधळ त्याने दोघांना सकाळी लवकर जागच आली नाही. फ्रेश होऊन दोघं ब्रेकफास्टला पुन्हा खाली डायनिंग हॉलमध्ये गेले. नाश्ता संपला असेल का असा दोघांना एक प्रश्न होता. पण चक्क हॉटेल स्टाफ नुकताच ब्रेकफास्ट मांडत होता ते पाहून दोघं चकित झाले. तरी इतक्या उशिरा कसा काय ब्रेकफास्ट मांडताय असं तिनं ब्रेकफास्ट झाल्यावर तिथल्या एका स्टाफला विचारलंच. त्यावर त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून तिला धक्काच बसला. काल रात्री कोणत्या तरी माणसाचा रूममध्ये अचानक मृत्यू झाला होता. सकाळी हाऊसकीपिंगवाल्यांनी रूम उघडली तेव्हा त्याला त्याची डेड बॉडी दिसली. त्यामुळे बराच गोंधळ उडाला आणि परिणामी ब्रेकफास्टला उशीर झाला. हे ऐकून तिला पुन्हा धडधडलंच. ब्रेकफास्ट करून दोघं रूमवर आले. बाल्कनीत उभे राहून बाहेरचा सुंदर नजारा बघत होते. तिने सहज खाली पाहिलं तर इतक्या वेळ आतमध्ये एका खोलीत ठेवलेली डेड बॉडी हॉटेल स्टाफ बाहेर आणत होते. तिला ते दृश्य बघवेना म्हणून तिनं अभावितपणे शेजारीत उभे असलेला त्याला मिठी मारली. स्टाफने डेड बॉडीचा स्ट्रेचर खाली ठेवला
आणि स्ट्रेचरवर असलेली तिच्या नवऱ्याची ती डेड बॉडी पाहून तिनं बिभत्स हसत तिच्या मानेत त्याचे बाहेर आलेले सुळे रोवले.